नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा आता PM किसानची सर्व शेतकऱ्यांना जवळपास आतुरताच लागलेली आहे. आता बरेच दिवस झालेला आहे, हप्ता येऊनही आणखीनही हप्ता जमा झालेला नाही. त्यानंतर काय नेमका काय हे आहे, कशामुळं विलंब होत आहे का का बंद पडला आहे का काय, असा शेतकऱ्यामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. बऱ्याच दिवसाचा आता कालावधी उलटून गेलेला आहे आणि आणखीनही हप्ता आपल्याला आलेला नाही. मग येईन का नाही, त्याला काय अडचण आहे, कशामुळं बंद पडलेला आहे, अशी विविध प्रकारच्या चर्चा शेतकऱ्यांच्या मनामध्ये होत आहेत. शेतकरी चर्चाही करत आहेत. पण तसं काही नाही, हप्ता तर बंद पडणारच नाही. पण काही राज्यामध्ये इलेक्शन लागलेलं आहे. सर्वच यंत्रणा तिकडं गुंतलेली असल्यामुळं आणि आपल्या राज्य महाराष्ट्रामध्येही इलेक्शनचं वारे वाहू लागलेले आहेत. पंचायत समिती, जिल्हा परिषदचे आहे का नाही, आणखीन इतर ह्याचे, आणि त्यामुळं मग सर्व यंत्रणा तिकडं गुंतलेली आहे. कामकाज सर्व तिकडं चालू आहे आणि चालू असल्यामुळं मग थोडासा PM किसानच्या हप्त्याला विलंब होत आहे. कारण सर्वच यंत्रणा तिकडं गुंतलेली असल्यामुळं आता इलेक्शन नोव्हेंबरच्या शेवटी होईल आणि नोव्हेंबरच्या शेवटी झाल्यानंतर मग डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये हप्ता येण्याचे चान्सेस आहेत म्हणायचं. येऊ शकतो, कारण सर्वच काय होणार आहे त्या टायमाला संपणार आहे. सगळं इलेक्शन वगैरे होऊन मतदान होईल, निकाल वगैरे लागते सर्व, आणि मग डिसेंबरमध्ये सगळं यंत्रणा मोकळी राहील कामकाज करण्यासाठी. शासनही मोकळंच राहील असं म्हणावं लागलं, म्हणलं तरी काही अडचण नाही. सर्वच त्यांचे जे कर्मचारी आहेत ते शासकीय कर्मचारी, आणि मग त्यामुळं डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये हप्ता येऊ शकतो. कारण हप्ता वगैरे जे टाईम लागलेला आहे हप्ता येण्यासाठी, तर त्याला इलेक्शनचं कारण आहे. अनेक राज्यामध्ये, इकडे बिहार असेल, महाराष्ट्रामध्येही ते चालू झालेलं आहे आणि त्यामुळं मग हप्त्याकडं थोडंसं सर्वांचाच काय विलंब झाला असं म्हणावं लागेल. आणि मग ते आता हप्ता जो आहे तो अद्याप तरी त्यांच्या आणखीन काही शासनाच्या स्तरावर त्या हप्त्याच्या काही हालचाली वगैरे काही झालेल्या नाहीत. आणखीन त्याचा GR वगैरे काही, त्याच्यानंतर निधीची तरतूद वगैरे आणखीन काही झालेली नाही. त्याचे काहीच हालचाली कसल्याच झालेल्या नसल्यामुळं मग हप्त्याचं आणखीन सध्या नोव्हेंबर महिना चालू आहे. आता नोव्हेंबरमध्ये येईन का नाही हे नाही सांगता येत, कारण इलेक्शनचा काळ असल्यामुळे. त्यानंतर डिसेंबरमध्ये फिक्स येऊ शकतो पहिल्या आठवड्यामध्ये, असे संकेत आहेत की पहिल्या आठवड्यामध्ये काय होणार आहे, PM किसानचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते वर्ग करू शकतात. त्याची प्रक्रिया अगोदरच आपल्याला कळते. GR वगैरे, त्याच्यानंतर निधीची तरतूद, हे सर्व काही गोष्टी आपल्याला काय केले जातात एक 8 दिवस अगोदरच, आणि त्यानंतर मग त्याची निधी पडण्याची तारीख वगैरे डिक्लेअर केली जाते. मग तर कोणत्या तारखेला आपल्या खात्यावर शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे वर्ग केले जातील, हे सर्व काही गोष्टी अगोदरच आपल्याला एका 6 ते 7-8 दिवसापूर्वीच काय केले जातात माहिती होतात. आणि त्यानंतर मगच त्याच्या हालचाली चालू होऊन मग महा-DBT थ्रो काय झाले जाते, ही जी पैशाचे जे हे आहे 2,000 रुपयाचा हप्ता निधी, तो ट्रान्सफर केला जातो. कारण सध्या बऱ्याच दिवस झाले आहे, 4 महिने उलटून गेले आहे, तरी आणखीन हप्ता काय झालेला आहे PM किसानचा पडलेला नाही. पण नक्की डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये काय होणार आहे, शेतकऱ्यांच्या खात्यावर हा हप्ता वर्ग केला जाईल. कारण सध्या तरी ह्या महिन्यामध्ये जरी झालंय काही हालचाली, तरी शेवटी होणार आहेत. शेवटच्या एक आठवड्यामध्ये नाही झाल्या तरी मग डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये काय होऊ शकतं, खात्यावर हप्ता येण्याचे चान्सेस आहेत म्हणायचं. त्या टायमाला काय होऊ शकतो, हप्ता पडू शकतो. सध्या तरी आता इलेक्शनच्या काम असल्यामुळं इलेक्शन सर्व राज्यामध्ये आहे, काही उरकलेलं आहे, काही चालू आहे, काही राज्यामध्ये लागलेलं आहे. असं असल्यामुळं मग थोडीशी यंत्रणा तिकडं गुंतलेली असल्याने थोडंसं ते काय व्हायला लागलेलं आहे, हप्त्याला विलंब होत आहे. पण डिसेंबरच्या पहिल्या महिन्यात येऊ शकतो असे संकेत असल्याने शेतकऱ्यांनी ही काही काळजी करायची गरज नाही. बंद वगैरे हप्ता काही पडलेला नाही आणि बंदही होणार नाही. फिक्स तुमचा हप्ता जो आहे PM किसानचा, तो सर्वांनाच येणारच आहे, चालूच राहणार आहे. जे पात्र शेतकरी आहेत, इथून पाठीमागचे ज्यांना हप्ते वगैरे आलेले आहेत, अशा सर्वच शेतकऱ्यांना हे हप्ता काय होणार आहे, त्यांच्या खात्यावर महा-DBT थ्रो काय होणार आहे, जमा होणार आहे. म्हणजे त्यांनी
काळजी करायची गरज नाही की आपल्याला हप्ता येणार नाही, असं काही नाही. हप्ता सर्वांनाच जे पाठीमागचा आला ते आता हे सुद्धा वेळेचा काय होणार आहे, हप्ता येणार आहे. धन्यवाद.